त्याला वाव मिळत आहे. खूप मोठ्या प्रमाणात पर्यटक मनोरंजन करत आहे. आणि तिथं भीमकुंडला एक वॉटरफॉल सुद्धा आहे. ते पण सुरू झालेलं आहे सध्या. तसेच आमझरी म्हणून एक आमचं संकुल आहे. तिथं पण उत्तम राहण्याची कॉटेज आहेत, टेंट आहेत, डॉर्मेंटरी आहे. तसंच तिथं पण झिप लाईन आहे, बंजी आहे, ह्युमन गायरो आहे, सायकलिंग पण सुद्धा आहे. या सगळ्या लहान मुलांसाठी खेळण्यासाठी ते पण सुद्धा अवेलेबल करून दिलेलं आहे. त्या कारणानं चिखलदरा जे नंदनवन आहे हे एक विदर्भात नव्हे अख्ख्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वाजा-गाजा सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणात पर्यटक येत आहे आणि त्यांचा आनंद घेत आहे. कारणानं चिखलदरा जे नंदनवन आहे हे एक विदर्भात नव्हे अख्ख्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वाजा-गाजा सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणात पर्यटक येत आहे आणि त्यांचा आनंद घेत आहे. भीमकुंड. तर तिथं जे मागे एक व्हिडिओ व्हायरल झाला होता का बा ती सायकल बंद पडली, तर ते काय नेमकं काय? सायकल बंद पडली नाही आहे. सायकलचं कसं आहे, चालवताना चेन ढिलं असल्यामुळे तो चेन पडला. मग लगेचच चेन बसवलं की ते चालू झालं. परंतु काही पर्यटक असे असतात, व्हिडिओ काढून घेतात आणि सोशल मीडियावर म्हणा की काही व्हॉट्सअपवर म्हणा ते व्हायरल करतात. कसं आहे, आपण तर कोणत्या प्रकारचं कार्यवाही ते नाही करू, परंतु आपण तसं पर्यटकांना सुद्धा सांगत आहे. आपण जे पर्यटक येतात त्यांच्याकडून आपण एक सेफ्टी फॉर्म भरून घेत असतो. असं काही झालं तर आमचं एक टीम आहे तिथे, लगेचच रेस्क्यू करून पर्यटकांना आम्ही साईडवर घेऊन घेतो. 4 चाकी वाहनाचे 50 रुपये घेतले जातात, 6 चाकी वाहनाचे 100 रुपये घेतले जातात. मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी पण होत असते. त्या कारणानं बॅरिगेड सुद्धा आम्ही ते लावलेले आहेत, बॅनर सुद्धा लावलेले आहेत. आमचे कर्मचारी ड्युटीवर बिलकुल कोणत्या प्रकारे पर्यटकांचा गडबड होणार नाही किंवा कोणी मद्य प्रशासन करून तिकडे जाणार नाही किंवा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून जे आपल्याला आहे ते प्लॅस्टिक किंवा बॉटल किंवा इतरत्र कुठेही रस्त्यावर फेकू नये. त्यामुळे पर्यटनामुळे पर्यावरणाला कोणत्या प्रकारची हानी पोचणार नाही याबाबत पण सूचना आम्ही पर्यटकांना देत आहोत. लोकांच्या मनात जी शंका आहे का बा तुम्ही 100 रुपये आणि 50 रुपयाचे घेतात, हे बा कशाचे घेतात म्हणून? 50 रुपये आणि 100 रुपये हे जे घेत आहे हे एक पर्यटन शुल्क, तसेच स्वच्छता करिता जे पर्यटन येतात बाहेरून हे मोठ्या प्रमाणात अवळ्या ढवळ्याप्रमाणे जंगलात किंवा रोडच्या आजूबाजूने दोन्ही साईडने मोठ्या प्रमाणात हे करून ठेवतात. त्या कारणानं कसं सोयीस्कर पर्यटकांना